तुम्हाला कोणी ज्योतिषाकडे किंवा कोणत्या बाबाकडे जाण्यासाठी सांगते का? कारण नाशिकमध्ये अशोक खरात नावाच्या भोंदू बाबांनी महिलांना मदतीच्या नावाखाली तुमच्या समस्या सोडवतो असं सांगून रिपोर्टनुसार 100 पेक्षा जास्त महिलांवरती लैंगिक अत्याचार केले आहेत. आतापर्यंत पोलिसांना 58 व्हिडिओ फुटेज मिळाले आहेत, ज्यामध्ये तो भोंदू बाबा अशोक खरात त्याच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावून त्या महिलांना नशेचे पदार्थ देत होता आणि त्यांचे लैंगिक शोषण करत होता. काय आहे हे भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण? आजही शिकलेले लोक अशा भोंदूंच्या जाळ्यात का फसतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. नाशिकमधील बहुचर्चित एकनाथ खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राईम ब्रांच युनिटनं अटक केलेली आहे. या ज्योतिषावर एका महिलेने 35 वर्षाच्या महिलेने बलात्काराची केस टाकली. धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःच्या ऑफिसमध्येच एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्याचा मुद्दाम इतका की गेली बाहेर लोक बसलेले आहेत. याची त्याला परवा नाही. लज्जास्पद आहे सगळं. नाशिकमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं, जिथं एका अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने समस्या सोडवतो असं सांगून अनेक महिलांना त्याच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचे लैंगिक शोषण केलं आणि व्हिडिओ शूटिंग करून ब्लॅकमेलसाठी वापरल्याचा आरोप अशोक खरातवर केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार नाशिक शहरात एका 35 वर्षीय विवाहित महिलेने पोलिसात धाव घेतल्यानंतर या प्रकरणाला अधिकृतरित्या वाचा फुटली. तक्रारदार महिलेने 2019 मध्ये सर्वप्रथम आपल्या एका नातेवाईकासोबत लग्नाच्या आणि कौटुंबिक समस्याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी अशोक खरातची भेट घेतली होती. त्या काळात खरातची ख्याती एक प्रभावी अंकशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजिस्ट म्हणून होती. मात्र त्यानंतर कोविड-19च्या जागतिक महामारीमुळे तिने खरातशी संपर्क साधला नाही. 2022 मध्ये जेव्हा ती महिला पुन्हा कौटुंबिक अडचणी आणि वैवाहिक समस्या घेऊन त्याच्याकडे गेली, तेव्हा खरातने तिच्या मानसिक कमकुवतपणाचा अचूक वेध घेतला आणि तिला एक विशेष टाईप दिला आणि तो कधीही न काढण्याची सक्त ताकीद दिली. इथूनच तिच्यावरील मानसिक नियंत्रणाला खरातची सुरुवात झाली. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या 3 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत अशोक खरात याने या महिलेला आपल्या जाळ्यात पूर्णपणे ओढले. त्याने तिच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या सोडवण्याचे आमिष दाखवून गुंगीचे औषध देणे, हिप्नॉटिझम करणे आणि जीवाची भीती घालणे असे अनेक प्रकार करून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा विवाह झाल्यानंतरही खरातने तिला माझ्याशी शारीरिक संबंध न ठेवल्यास तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल, तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल अशी आघोरी भीती घालून त्याने हे लैंगिक शोषण सुरू ठेवले. अखेर त्या महिलेने सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून स्वतःच्या जीविताची पर्वा न करता नाशिक शहर पोलिसांच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक गुन्हा शाखा युनिट 1च्या पथकाने तातडीने सूत्र हलवली आणि 18 मार्च 2026 रोजी पहाटे 3 वाजता अशोक खरातला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. पण हा फक्त एका व्यक्तीचा गुन्हा नाही, हा अंधविश्वास, भीती आणि विश्वासघात यांचा भयंकर चेहरा आहे. आणि ही पहिलीच वेळ नाहीये. आपल्या देशात अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे चमत्कार आणि उपाय यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाली आहे. आसाराम बाप्पू 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार, त्याचा मुलगा नारायण साई देखील रेप प्रकरणात दोषी ठरला. गुरमीत राम रहीम सिंग 2 महिला अनुयायांवर बलात्कार, फलाहारी बाबा लॉ स्टुडंटवर बलात्कार, नित्यानंदा, सराती बाबा, रामपाल. आणि मित्रांनो, ही समस्या फक्त एका विशिष्ट धर्मापुरतीच मर्यादित नाही, तर प्रत्येक धर्मामध्ये असे भोंदू बाबा आणि मांत्रिक असतात जे लिंबू उतरवणे, करणीबाधा काढण्याच्या नावाखाली माणसांचे शोषण करत असतात. नाव अशोक खरात असो वा एखादा बंदूक बाबा, या सर्वांचा धंदा एकच आहे, माणसाच्या मनातील भीती. मग तो हिंदू धर्मातील असो वा ख्रिश्चन धर्मातील मिरेकल हिलर किंवा मुस्लिम धर्मातील भोंदू मांत्रिक. यांचा धर्म मानवता नसून केवळ स्वार्थ, हव्यास आणि वासना आहे. पण याच अंधश्रद्धेविरुद्ध आयुष्यभर लढणारे एक व्यक्ती होते, ते म्हणजे नरेंद्र दाभोळकर. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकांना प्रबोधन करत होते. त्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013 फसवणूक रोखणारा क्रांतिकारी कायदा लागू झाला. या कायद्याअंतर्गत भोंदूगिरी, लैंगिक शोषण, चमत्कार, नरबळी अशा 12 प्रकारच्या आघोरी प्रथांविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. दाभोळकर सतत सांगत होते, आंधळा विश्वास ठेवू नका, प्रश्न विचारा, पुरावा मागा. पण दुर्दैवाने त्यांची हत्या झाली आणि आजही अशा विकृत घटना घडतच आहेत, ज्यात त्यांच्या लढ्याचं महत्व आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतात.
माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी स्वतः अजून लग्न केलेलं नाही, म्हणून समाजात आणि नातेवाईकांमध्ये सारखे असे सल्ले दिले जातात की कुठल्या तरी ज्योतिषाला हात दाखव, एखाद्या ब्राह्मणाकडे जाऊन पत्रिका बघ. मलाही अनेकदा असा सल्ला दिला जातो, पण मी आजवर एकाही ज्योतिषाचा उंबरठा चढलो नाही, कारण माझा या अंधश्रद्धेवर अजिबातच विश्वास नाही. आणि त्यात जेव्हा मी नाशिक सारख्या घटना ऐकतो तेव्हा मला जाणवतं की माझं ठाम असणं किती गरजेचं आहे. मित्रांनो, आपण मोबाईल रिचार्ज करण्यासाठी एजंटकडे जातो, घर घेण्यासाठी ब्रोकरकडे जातो, म्हणून काय आपल्याला देवाकडे पण जाण्यासाठी कुठल्या तरी एजंटची गरज लागते असं अजिबात नाही. तुमची श्रद्धा आणि तुमचं शुद्ध मन हीच देवाची खरी लिंक आहे. नाशिकचा अशोक खरात असो वा इतर कोणी, हे लोक स्वतःला देवाचे पिये समजतात, पण लक्षात ठेवा, देव कधीही अपॉइंटमेंट देऊन भेटत नाही आणि तो कोणाच्या ब्लॅकमेलिंगला कधीच साथ देत नाही. तुमची कमजोरी अशा एजंटचे कमिशन बनते, त्यामुळे वेळीच सावध व्हा. तसं पाहिलं तर या सर्व बंधुभावांचा फसवण्याचा कोर पॅटर्न जवळपास सारखाच असतो. सर्वात आधी ते तुमची समस्या ऐकतात, तुम्हाला समजून घेण्याचं नाटक करतात, आणि एकदा का तुमची कमजोरी समजली की त्यांचं काम चालू होतं. सर्वात आधी ते तुम्हाला भीती घालतात. तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे, तुमच्या पत्रिकेत दोष आहे, किंवा तुमच्या राहण्याच्या जागेत दोष आहे, तुमची वास्तूच बरोबर नाही, अशा वेगवेगळ्या भीती घालत असतात. त्यानंतर ते तुम्हाला एकटे पाडतात. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते तेव्हा ती सहसा कुटुंब किंवा मित्रांचा आधार घेते. बौद्धबाबांना हे माहीत असतं की जोपर्यंत ही व्यक्ती आपल्या जवळच्या लोकांशी जोडलेली आहे तोपर्यंत तिला फसवणं कठीण आहे. म्हणूनच ते कुटुंबातील लोकांविषयी, नातेवाईकांविषयी किंवा मित्रांविषयी तुमच्या मनात संशय पेरतात, आणि त्यामुळे होतं काय की ती व्यक्ती आपल्या लोकांकडे संशयाने पाहू लागते आणि हळूहळू त्यांच्यापासून दूर होते. जेव्हा आधार देणार कुटुंब शत्रू वाटतं तेव्हा व्यक्ती पूर्णपणे त्या बाबावर अवलंबून राहते, आणि त्यानंतरच त्याचं पुढचं पाऊल असतं तर्काचा गळा घुटणे, म्हणजेच शटिंग डाऊन लॉजिक. इथे तुमचं डोकं चालवू नका, फक्त श्रद्धा ठेवा असं वारंवार सांगितलं जातं. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही देवी शक्तीचा अपमान करत आहात असे म्हणून तुम्हाला अपराधी, गिल्टी वाटायला लावले जाते. विज्ञान किंवा लॉजिक फालतू ठरवून चमत्कार कशा श्रेष्ठ आहेत असं बिंबवलं जातं. यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुप्तता पाळायला लावणे, म्हणजेच भीतीयुक्त धमकावणे. हे जे मी तुला सांगतोय ते कोणालाही सांगू नकोस, नाहीतर उलटा प्रभाव पडेल, किंवा तुझ्या घरच्यांना हे जर समजलं तर अनर्थ होईल. अशोक खरात सारखे लोक महिलांना सांगायचे की हे विधी गुपित आहेत, कोणालाही सांगू नका. याच गुप्ततेचा फायदा घेऊन ईश्वरी शक्तीचा दावा करून योनी पूजा, अघोरी विधी यांच्या नावाखाली लैंगिक शोषण आणि अत्याचार केले. असे हे प्रकरण बाहेर पडायला एवढा वेळ लागतो कारण पीडित व्यक्तीला कोणालाही सांगायची भीती वाटते. असे लोक तुम्हाला बाहेरचे जग, बातम्या किंवा योग्य सल्ला देणाऱ्या लोकांपासून दूर ठेव. ते तुमचे एक असे बबल तयार करतात की जिथे फक्त बाबाचे शब्द हेच अंतिम सत्य वाटू लागतात. आणि एकदा का तुम्ही एकटे पडलात की तुम्ही मानसिक दृष्ट्या पूर्ण खचलेला असता, आणि भोंदू बाबा नेमका याच संधीचा फायदा घेतात. तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं. तुझं लग्न होत नाहीये कारण तुझ्यावर कोणाची तरी वाईट दृष्टी आहे, किंवा तुझ्या कुटुंबावर मोठं संकट येणार आहे, आता फक्त यातून तुला मीच वाचू शकतो, किंवा हा विधी केला तरच तुझं नशीब उघडेल असं भासवलं जातं. आणि जेव्हा माणसाला सर्व मार्ग बंद होतात तेव्हा तो समोर दिसेल त्या काडीचा आधार घेतो. आक्तिक अवस्थेत माणूस विचार करण्याची शक्ती गमावतो. एकदा का तुम्ही त्या बाबावर आंधळा विश्वास ठेवला की मग तुमचे शोषण चालू होते. मग पैसा, शरीर, मानसिक गुलामगिरी सुरू होते. नाशिकच्या घटनेतही सेम असंच झालं. त्या महिला आपल्या समस्या सुटतील याच आशेने त्या नराधमाकडे गेल्या होत्या, आणि याचाच त्याने फायदा घेतला. पण प्रश्न असा आहे की या भोंदू बाबांना ओळखायचं कसं, आणि यातून लोकांना किंवा स्वतःला वाचवायचं कसं? सोपं आहे. जर कोणी म्हणत असेल की तो कॅन्सर बरा करू शकतो, हवेतून वस्तू काढू शकतो, किंवा तुमच्या नशिबाचे ग्रह बदलू शकतो, तर समजा तो जादूगार आहे, देव नाही. विज्ञानाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात. जर कोणी तुझ्या घरावर संकट येणार आहे किंवा तुझ्या मृत्यूचा योग आहे असं सांगून तुम्हाला घाबरवत असेल तर तो केवळ तुमच्या कमजोरीचा फायदा घेत आहे. कारण खरा आध्यात्मिक गुरु तुम्हाला शांती देतो, भीती नाही. प्रश्न विचारू नका, फक्त श्रद्धा ठेवा असं म्हणणारा माणूस धोक्याचा असतो. जे सत्य आहे ते प्रश्नांना कधीच घाबरत नाहीत. अध्यात्म हे त्यागासाठी असतं, भोगासाठी नाही. जो बाबा महागड्या गाड्या, सोन्याचे दागिने किंवा महिलांशी एकांतात भेटण्याची मागणी करतो तो 100% भोंदू आहे. जर कोणी तुम्हाला ते घरच्यांना सांगू नको किंवा एकांतात येऊन हा विधी कर असं सांगत असेल तर तिथेच सावध व्हा. नाशिकच्या अशोक खरातने नेमका हाच गुप्ततेचा फायदा घेतलाय.
त्यामुळे जर कोणी चमत्काराचा दावा करत असेल, गुप्तविधी सांगत असेल, भीती घालत असेल, पैशांची किंवा शारीरिक सुखाची मागणी करत असेल, तर्काचा विरोध करत असेल, तर समजून जा हा 100% भोंदू आहे. पण तुम्ही आता म्हणाल की आमचे गुरु तर असं काहीच करत नाहीत, तर थांबा, आता ट्रेंड बदलला आहे. आत्ताच्या काळात काही बाबा खूप ऍडव्हान्स झाले आहेत. मित्रांनो, आजचे भोंदू बाबा भगवे कपडे घालून येत नाहीत, तर ते सूटबूट घालून किंवा हायटेक आश्रमात बसून तुमच्याशी लॉजिकच्या गोष्टी करतात. आजचे न्यू जनरेशनचे भोंदू बाबा जुन्या पद्धती सोडून सायकोलॉजी आणि कोल्ड रिडिंगचा वापर करतात आणि ते स्वतःला मॉडर्न, सायंटिफिक किंवा आध्यात्मिक गुरु म्हणून घेतात, जेणेकरून सुशिक्षित तरुण पिढी त्यांच्या जाळ्यात अडकेल. अशा ऍडव्हान्स बाबांना ओळखण्यासाठी 3 तांत्रिक आणि मानसिक गोष्टींकडे लक्ष द्या. जर तुम्हाला कोणी मी तुमची ऊर्जा ओळखतो किंवा मी तुमच्या लहरी वाचतो असे शब्द वापरले किंवा ते असे प्रश्न विचारतात जे तुम्हाला लागू होऊ शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या घरात कोणाचा तरी पायाला त्रास आहे का? कारण बहुतेक भारतीय घरात कोणाचे तरी पाय दुखतच असतात. जर त्याने एखादी गोष्ट बरोबर सांगितली तर समजा तो तुमच्या चेहऱ्याचे हावभाव वाचत असतो. ऍडव्हान्स बाबा तुम्हाला घाबरवत नाहीत, ते तुमच्याशी मैत्री करतात. ते कधी कधी म्हणतात तुम्हाला काहीच समस्या नाही, फक्त तुमची प्रगती थांबली आहे किंवा तुमच्यात पोटेन्शियल आहे पण ते ब्लॉक झाले. आणि जेव्हा त्या शेवटी तुम्हाला त्यांच्या एखाद्या पेड वर्कशॉप किंवा विशिष्ट कोर्स किंवा महागड्या उपचाराकडे किंवा विधीकडे वळवतात, तेव्हा समजा हा एक बिझनेस मॉडेल आहे, अध्यात्म नाही. त्यांना तुम्ही असा प्रश्न विचारा जो अतिशय स्पेसिफिक असेल, ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये असेल. तिथेच त्याची गाडी अडकते. मग ते सुरू करतात तुमचा भावनिक छळ. जर तुम्ही त्यांना तर्कशुद्ध प्रश्न विचारला तर ते तुम्हालाच वेड्यात काढतात. तुमचा तर्क तुमच्या प्रगतीत अडथळा आहे किंवा तुम्ही खूप जास्त डोकं चालवता म्हणूनच तुम्हाला शांती मिळत नाही असे म्हणायला लागतात. तेव्हा ओळखून जा की हा भोंदू बाबा आहे. कारण जो व्यक्ती तुमची विचार करण्याची शक्ती, थिंकिंग पॉवर सोडायला लावतो, तो तुमच्यावर नियंत्रण मिळवू पाहत आहे. जो तुमच्या प्रश्नांना घाबरतो किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मानसिक किंवा आर्थिक गुंतवणूक मागतो, तो गुरु नसून एक कुशल सेल्समॅन आहे. प्रश्न विचारायचं थांबवू नका, कारण प्रश्न संपले की अंधश्रद्धा सुरू होते. कारण खरं अध्यात्म बुद्धीला मारत नाही तर ती अधिक तल्लख करतं. अशोक खरात किंवा राम रहीम सारखे लोक आपल्या समाजात मोठे होतात कारण आपणच आपली बुद्धी त्यांच्या पायावर घाण ठेवतो. देव आपल्या कर्मात असतो, तो कोणाच्या अंगठीत किंवा मंत्रात नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कोणा भोंदूवर नाही. मित्रांनो, भक्ती ही खाजगी आहे, सार्वजनिक प्रदर्शन नाही. देव आणि भक्त यांच्या तिसऱ्या व्यक्तीची गरज का असावी? जर देव सर्वव्यापी आहे तर तो तुमच्यातही आहे. संत तुकाराम महाराज म्हणून गेलेत, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. जर नवस करूनच मुलं बाळ झाली असती तर लग्नाची गरजच काय होती. जे जे भेटे भूत ते ते मानेजे भगवंत. देव शोधून पाही देव सर्वभूत ठाई. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. प्रत्येक सजीवामध्ये देव पहा, मग त्याला शोधण्यासाठी आपल्याला एखाद्या भोंदूबाबाच्या गुहेत किंवा बंद खोलीत जाण्याची काय गरज आहे? दगडाच्या देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा माणसाची सेवा करा. कोणत्याही ज्योतिषाला हात दाखवून पैसे वाया घालवू नका. शिक्षण घ्या आणि स्वतःला स्वावलंबी बनवा. अशा कितीतरी ओळी आहेत ज्यात आपल्या संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा यांसारख्या संतांनी कर्मकांडाचा विरोध केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा मानसिक गुलामगिरीवर प्रहार करत नशिबावर विसंबून राहू नका, स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने लिहा. गुलामगिरी फक्त साखळ दंडाची नसते तर ती मानसिक सुद्धा असते, जी अशा भोंदू बाबांच्या पायाशी लोळण घेतल्यावर येते असे म्हणाले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्योतिषावर अवलंबून किल्ले जिंकले नाहीत. शिवरायांनी स्वराज्य उभं केलं ते गनिमी काव्याने आणि नियोजनाने, कोणत्याही चमत्काराने नाही. अफजल खानाचा वध करताना महाराजांनी वाघनखं वापरली, कोणतीही अंगठी किंवा ताईद नाही. त्यांनी रयतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढलं आणि पराक्रमाची शिकवण दिली. देव मंदिरात नाही, तो तुमच्या प्रामाणिक कर्मात आहे. अशा या महापुरुषांचा सहवास आणि विचार लाभलेल्या महाराष्ट्राला हे अशोक खरात सारखे भोंदू बाबा कीड आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मित्रांनो, जेव्हा आपण महापुरुषांच्या विचारांना सोडून एखाद्या अशोक खरात सारख्या भोंदूच्या पाया पडतो, तेव्हा आपण आपल्या संस्कृतीचा आणि महापुरुषांचा अपमान करतो. शेवटी एकच सांगेन, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधीने पाय. या रामदास स्वामींच्या श्लोकामध्ये सगळं दडलेलं आहे. या जगात पूर्णपणे सुखी असा कोणीही नाही. प्रत्येकाला काही ना काही चिंता असतेच. त्यामुळे कोणत्याही बाबाचे शिकार होऊ नका आणि स्वतःवरती विश्वास ठेवा.
प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आजचा हा व्हिडिओ फक्त एक कथा नाही तर ही एक चेतावणी आहे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. जर तुमच्या आसपास कुणी अशा भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकलं असेल तर शांत बसू नका. तुमची एक छोटीशी मदत, तुमची एक छोटीशी जागरूकता कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबाला अवश्य शेअर करा आणि अशाच सत्य गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित आणखीन एक मोठं सत्य उघड करणार आहे. जय हिंद.